ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःखातून बाहेर काढणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. स्वामी भक्तांनो, आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करायची आहे की आम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा. आणि आज स्वामी तुमच्यासाठी नवीन यशाची बातमी घेऊन आले आहेत आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा आणि आज तुम्हाला गोड बातमी सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि मोजून 20 मिनिटे हा संदेश नक्कीच ऐका. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. स्वामी भक्तांनो, मन भक्तिभावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं. जिथे माझं मस्तक झुकेल तिथेच माझ्या स्वामींचे स्थान असावं आणि माझे स्वामी माझ्यासोबत कायम असावे. हे नक्कीच मी स्वामींचरणी प्रार्थना करू इच्छितो आणि तुम्ही हीच प्रार्थना नक्कीच करायची आहे. स्वामींवर पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं. म्हणून स्वामींना नक्कीच तुम्ही आपल्या घरात स्थान द्यायचं आहे. स्वामी म्हणतात, वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात. त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कधी कळणार नाही आणि ती कळत सुद्धा नाही. म्हणून डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठांवरती हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर, मनापासून सदैव तुझे रक्षण करतील स्वामी आणि ते करतच राहतात. म्हणून तुमची संपत्ती नाही तर तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करत असतो आणि तोच विश्वास तुम्ही ठामपणे नक्कीच स्ट्रॉंग करायचा आहे. लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण कर्माची फळं एक दिवस नक्कीच आपल्याला भोगावी लागत असतात. आणि स्वामी म्हणतात, जो माझ्यासाठी 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येत असतो आणि मी नक्कीच त्याची साथही देत असतो. म्हणून अशक्य तर खूप आहे जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं आणि आपल्याला हा अनुभव सुद्धा आलेला असेल. मला तर खूप वेळा आलाय. म्हणून प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे ही एकमेव गोष्ट आहे आणि ते प्रयत्न केले तेव्हाच आपल्याला कुठेतरी ते समजणार आहे की आपल्याला यश मिळेल किंवा नाही. पण प्रयत्न नाहीच केले तर काहीच मिळणार नाही, हे मात्र निश्चित. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर मग तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, त्याचा काही उपयोग मात्र होत नाही. म्हणून तुमचं मन हे निर्मळ आणि छान नक्कीच असलं पाहिजे. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाही. म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. मग मित्रांनो, जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद नक्कीच उत्स्फूर्तपणे वाहत असतो. म्हणून ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू, त्याच दिवसापासून मोठमोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. म्हणूनच तुमचे विचार महान असले पाहिजे आणि ते श्रेष्ठ नक्कीच असले पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का होईना स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं आणि स्वतःसाठी आपण नक्कीच जगायला सुद्धा हवं. म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसात माणुसकी नक्की 100% असायला पाहिजे. ही माणुसकीच त्याला आयुष्यात भरपूर काही देऊन जात असते. म्हणून मीपणाचे स्मरण तो अहंकार आहे आणि मीपणाचे विस्मरण तो ओंकार आहे. म्हणून तुम्ही मीपणा कधीच करू नका. नक्कीच तुमचं मन हे निर्मळ आणि स्वच्छ होऊन जाईल आणि सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात ना तरी चालेल, पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीत कधीच तुम्ही सामील होऊ नका. आणि तसे सामील झाल्यावर नक्कीच तुम्ही चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकता आणि त्याने तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. म्हणून तुम्ही स्वामींच्या चरणी जा आणि स्वामींचे नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील आणि आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना, तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारे काही जण आपल्यातलीच लोक असतात. म्हणून ती ओळखा आणि शिका आणि त्या लोकांना तसाच वेळ द्यायला शिका. म्हणून काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला आणि दोघांमध्ये काही फरक पण राहू शकत नाही. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी
कोणताच मार्ग नसताना, चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काही शिल्लक नसताना, असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांची प्रार्थना आपण नक्कीच न चुकता करायची आहे आणि त्यांना वंदन दररोज करायचं आहे. असे आहात ना, आयुष्यात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं कधी होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी वळवून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार कधीच तुम्ही करत जाऊ नका आणि चुकून दुखावलं मन तर माफी मागायची असते. एवढ्याशा आयुष्यात नाते आपण फक्त जपायचे असते. आणि दोरीवरचे हे ओले कपडे काय सांगते, आपल्याला पुण्याने नव्याने जगण्यासाठी लागते थोडे थांबायचे. म्हणून थोडे थांबून नक्कीच तुम्हाला पर्याय निघू शकतात आणि ते पर्याय निघाले की नवीन जीवन तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मनाला झालेल्या जखमात चटकन नाही येत, म्हणून कारण प्रेमाचं रक्त त्यातून जात असतं विनाकारण वाहून. म्हणून तुम्ही कोणाचाही विश्वासघात आयुष्यात करू नका. जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न तुम्ही सोडू नका, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतात आणि प्रयत्नच तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. आणि पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आता राहिली नाहीत. म्हणून हे मात्र खरं आहे, खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आपल्याला आनंद मिळत असतो, पण नंतर त्याची किंमत चुकवावीच आपल्याला लागत असते आणि तेव्हा मात्र आपल्याला थोडा त्रासही होत असतो. म्हणून माणूस भ्रमात जगत आहे आणि भ्रमात जगत असतो. तो माझा, हा माझा. खरं तर तुमची फक्त वेळ असते आणि ती जर आपली चांगली असेल ना तर सर्व तुमचे नाहीतर जवळचे असणारे सुद्धा दूरचे असतात. नक्कीच ते होऊन जात असतात. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा करत असतो. म्हणून तुमचा दृष्टिकोन छान असायला हवा आणि चांगलं तुमचं ध्येय असायला हवं. जगण्याच्या धावपळीत किती धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी भान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर गरज वाचली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचवायला नक्कीच हवा. आणि माणूस भ्रमात जगत असतो आणि तसा आपण भ्रमात जगू नये. आपण जे जगात चाललंय त्याच्या अवलंबून आपण त्याच्यानुसार आपण जगलं पाहिजे, तरच आपल्याला जगात राहण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. नाहीतर मग लोक आपल्याला विसरून जात असतात. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतात, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला कधीच वेळ लागत नाही. आणि मित्रांनो, काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडवत राहतात. म्हणून ती तुम्ही ओळखायला नक्कीच हवी आणि ती ओळखली की तुम्हाला जग ओळखता नक्कीच येईल. आणि जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो तेव्हाच खरंच आपण पूर्वीपणे नक्कीच मॅच्युअर झालेला असतो आणि तेव्हाच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ हा समजलेला असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळवली आहेत नाती घराघरात आणि ती नाती आपण जपून ठेवायची आहे. एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात, तर यशाचे दरवाजे आपल्याला उघडायचे असतात आणि ते आपल्याला उघडायलाच पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जीवनामध्ये फक्त स्वामींची भक्ती ही मनापासून करायची आहे. आणि स्वामींची भक्ती तुम्ही जर मनापासून कराल तर त्याच्यासारखे मित्र, आई वडील, त्याच्यासारखा भाऊ बहीण सगळं तुम्ही त्यांना मानायचं आहे आणि त्यांचा तुम्ही नक्कीच सेवेत असायचं. बघा, ते तुम्हाला एवढे साथ देतील की तुम्हाला ते नक्कीच तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाहीये. कारण स्वामी समर्थांचा हात आपल्या पाठीवर कायम आहे आणि फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. म्हणून चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागत असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याजवळ येतही असतात. म्हणून भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते असायला नको. आणि तसे नाते असले की त्याला तुम्ही नक्कीच दूर करायला हवे, कारण ते तुम्हाला पुढे जाऊन भरपूर त्रास सुद्धा देतील आणि तुम्हाला त्याचा त्रासही होणार आहे. म्हणून प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो, गरज तर प्रत्येकाला पडत असते. गरज प्रत्येकालाच ही असणारच आहे. म्हणून पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ही ऐकायला लावत असते. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही आहे, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच आपण पाहिलं पाहिजे आणि ते पाहायचं असतं. जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका आणि पुन्हा त्या चुका कराल तर तुम्ही नक्कीच गोत्यात याल. आणि हे म्हटलं निश्चित जातं. म्हणून मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावे लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि तेच व्यक्ती या जगात मोठे होत सुद्धा असतात. म्हणून
तुम्हालाही त्याप्रमाणे चालायला लागेल. नाहीतर मग या पृथ्वीवरील लोक तुम्हाला बाजूला सारतील. आणि जर तुम्हाला बाजूला सारलं गेलं असेल तर तुम्ही स्वामींच्या शरणात जा. स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जवळ कळवून घेतील आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील. म्हणून जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी. मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही पूर्णपणे उभा राहत असतो. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका. कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाहीये आणि अन्याय करणारा कधी विजय झालेला नाहीये, हे मात्र निश्चित. म्हणून स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या. कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड या आयुष्यात आपल्या होणार नाहीये आणि होतही नाहीये. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक चांगला मार्ग. आणि तो मार्ग तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वामी दाखवत असतात. म्हणून एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील सर्व प्रथम संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच आपण वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ना, ती खूप मौल्यवान असते. आणि त्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते. आणि ज्या भविष्यात आपण चुका करणार असू त्या आपल्याकडून अजिबात होत नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या. कारण यातून आपण शिकू शकतो. आणि आपण आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस आपल्याला कधीही येणार नाहीये. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य नक्कीच दिले जात असते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा. कारण त्यातून त्याग आणि करण्याची सवय लागून नक्कीच तुम्हाला मर्यादित साधनांचा योग्य या वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. आणि ती क्षमता विकसित झाली की तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढे जात असतात. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला तसे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम केले पाहिजे. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच प्रगती करून पुढे जाऊ शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक केले पाहिजे आणि तुमचं काम हे श्रेष्ठाला गेलं पाहिजे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला नवीन संजीवनी मिळेल आणि स्वामी तुमची साथ देतील. म्हणून स्वामींना शरणागती पूर्णपणे पत्करा आणि स्वामींच्या चरणात तुम्ही नक्कीच डोकं आपलं टेकवा आणि स्वामींना तुमच्या अडचणी पूर्णपणे सांगा. स्वामी प्रत्येक ठिकाणी तुमची मदत करतील, हे मात्र निश्चित आहे. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडत असतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव ही परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि अशी मान, अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनात पुढे घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. आणि कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण पूर्णपणे जीवनातून निराशा प्राप्त करून घेत नाही. म्हणून जेव्हाही तुम्हाला निराश वाटेल आणि तुम्हाला कमकुवत झाल्यासारखं वाटेल तर स्वामींच्या मठात एकदा भेट द्या आणि स्वामींना पूर्णपणे तुम्ही शरणागती पत्करा. नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर काही अनुभव आणि भरपूर काही नवे मार्ग तुमच्यासाठी खुले करून देतील. आणि स्वामींना मनापासून नमस्कार करा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा की जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्यालाही कधी अपयश मात्र येत नाही आणि येणारही नाही. कारण त्याच्या मागे स्वामींचा पूर्णपणे पाठिंबा असतो. आणि आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्याला आयुष्यात मोठे बदल घडवून देत असते आणि ती आणू शकते. म्हणून आपण निवड ही खूप विचार करून केली पाहिजे.
आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची योग्य खात्री आपल्याला असते, आणि आपण जर वाईट मार्गाला गेलो तर आपल्याला नक्कीच वाईट मार्गही दिसू लागेल आणि वाईट गोष्टी आपल्या हातून घडू लागतील. म्हणून त्या मार्गाला कधीच जाऊ नका. एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम प्रामाणिकपणे करा, कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करताना आपल्याला ते भरपूर काही करता येते आणि त्यात प्रगती करता येते, आणि ते शक्य होणार आहे. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो, कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते, आणि ते नशीब त्याला नक्कीच साथ देणार आहे, कारण स्वामीच तुम्ही हे नामस्मरण करत आहात आणि स्वामी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढत आहेत. म्हणून माघार कधी घेऊ नका, माघार घेणे कधी मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो, कारण शेवटच्या प्रयत्नाने आपल्याला यश मिळून जाते आणि तो शेवटचा प्रयत्न आपण करत नसतो आणि तिथूनच आपण माघार घेत असतो. म्हणून दुसरा त्याची संधी साधतो आणि दुसऱ्याला ते यश लगेच मिळतं. मग आपल्याला वाटतं की याला लगेच कसे यश मिळालं, कारण ते आपण सोडून दिलं होतं आणि कोणीतरी सोडून दिलं होतं, त्यासाठी त्याला ते लवकर मिळालं आहे. म्हणून कधीही प्रयत्न सोडू नका. तुम्हाला जर वाटत असेल की मी चांगल्या मार्गावर आणि योग्य मार्गावर आहे तर मग तुम्हाला यश हे निश्चित मिळणार आहे. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये पूर्णपणे निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्याच चढाव्या लागत असतात, आणि त्या पायऱ्या चढत गेलो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा येत असतो. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो, आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे जास्त तुम्ही लक्ष दिले पाहिजे, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढू शकतो, आणि तोच ताकद तुम्ही निर्माण करायची आहे. आणि भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. हे जरी खरे असले तरी आपण प्रयत्न कधी सोडायचे नसते, आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधीही मिळत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनतीकडे आणि मेहनत करण्याकडे जास्त लक्ष द्या, कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग नक्कीच निर्माण होणार आहे. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आपल्याला शक्य होणार आहे. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात जर आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्याची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही आणि ती येत सुद्धा नाही. आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या, तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असते. आणि आपले स्वामी तर पूर्णपणे तुम्हाला साथ देत असतील, कारण तुम्ही प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ मनाने प्रयत्न करतात, आणि स्वामींना हेच पाहिजे असतं. आणि स्वामींची जेव्हा तुम्ही सेवा कराल किंवा भक्ती कराल तेव्हा नक्कीच निस्वार्थ मनाने करा, आणि स्वामींकडे काही मागू नका. त्यांना सर्व काही माहिती आहे, आणि आपली सेवा फक्त प्रामाणिकपणे करा, ते एवढं देतील की तुम्हाला सांभाळताही येणार नाही. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विचार मिळवण्याची आणि धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय मात्र असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न
हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद पूर्णपणे देत असतात. आणि अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस कधीच येणार नाही. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेलं पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण मनामध्ये पूर्णपणे संघर्ष निर्माण करून टाकते आणि ती तयारीच आपण ठेवायची आहे. मित्रांनो, दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते आणि हीच वेळ तुम्हाला नवीन काहीतरी घडवून आणण्यास मदत करणार आहे. म्हणून या परिस्थितीला कधीही सोडू नका आणि चिकाटीने प्रयत्न करत राहा. चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगले पाहिजे आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द आपण स्वतःमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टी करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र असते. आणि वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची नवीन हिंमत देत असते. आणि जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका. आणि तो विसर पडून दिला तर मग तुम्हाला जीवनाकडून काही गोष्टी या मिळणार नाहीत आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी मात्र बनवू शकते आणि ती बनवणारच आहे यावर विश्वास ठेवा. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुमचे ध्येय हे गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन करणं हे याचं व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस जगण्यासाठी आपल्याला ते प्रोत्साहित करत असतात. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते. आणि संघर्षाच्या काळात कधीच हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, कारण आपली हीच मानसिकता आपल्याला मनात दुर्बल न बनवता नक्कीच ती गंभीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते आणि ते आपल्याला नवीन मार्गावर घेऊन जात असते. आणि जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल ना यासाठी जास्त प्रयत्न करा, कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि कोणामध्ये ती ताकदही निर्माण होणार नाही. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला आलाच पाहिजे. पण अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर नक्कीच विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द नक्कीच ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद नक्कीच देत असते. आणि वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला कष्ट हे नक्कीच प्रामाणिकपणे करावे लागत असतात. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यातून निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतो.
आणि तो आपली प्रगती करत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात कधी शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आपण काम करत राहिले पाहिजे आणि बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न हे केलेच पाहिजे. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण यश संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत असतो. आणि आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते. आणि स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर मग स्वतःची ओळख ही निर्माण करावीच लागते आणि ती करावीच लागणार आहे. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि जीवनात हाच अभ्यास आपल्याला भरपूर काही शिकवतही असतो. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, पण या उलट वाईट गोष्टींचा आहारी माणूस पटकन जातो. आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामांमध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती निश्चित होणार आहे आणि होईलच. म्हणून फक्त स्वामींवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवा आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे, आणि तो प्रत्येक माणसाला झालाय याबद्दल कधीही विचार करू नका. आणि वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे, कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा स्वीकार करून आणि विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधीही होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागत असते. आणि आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिलेच पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला नक्कीच देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करून करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत मात्र नक्कीच करत असतो. आणि आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण करत असते आणि घडवत असते. आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे आहे. आणि कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करतात. कारण जीवनात येणारे अडथळे आणि आपल्याला आज माहिती असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हाच आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात आणि आपल्याला उच्च ध्येयापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये, कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा. जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे आणि कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे आवश्यक असते. म्हणून आपण स्वामींना नक्कीच पूर्णपणे शरणागती गेली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण आपण केले पाहिजे.
स्वामींसारखे गुरु हे आपल्याला आयुष्यात मिळाले आहेत हे आपले सौभाग्यच आहे आणि आपण त्यांची सेवाही केलीच पाहिजे आणि त्यांचा मेवाही आपल्याला देतातच. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना, तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो आणि पूर्णपणे त्या प्रयत्नाला आपल्याला यश निर्माण होत असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होऊ शकते आणि ती क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तींचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो आणि आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम नक्कीच करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील ना, तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कधीच कमी भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि आपल्याला जीवनात पुढे घेऊन जात असतात. आणि जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नच करा. आणि मैदानात विजय मिळेल बनण्यासाठी हे असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान हे नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही आणि तो सामना तुम्ही कधी करूही शकत नाही. म्हणून तो सामना करू शकण्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रयत्नही खूप जोराने करावे लागतील. आणि स्ट्रॉंग तुमच्यामध्ये तुमचं मन असलं पाहिजे आणि ते मन स्ट्रॉंग जर असेल ना तर तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून मित्रांनो, ते मन स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. नामस्मरणाने आणि या भक्ती मार्गाने तुम्ही चांगल्या रोडाला आणि चांगला रोड मॅप तुम्हाला भेटू शकतो आणि तुमच्या मनामध्ये नक्कीच सामर्थ्य निर्माण होण्याची ताकद निर्माण होते आणि तीच ताकद निर्माण होऊन तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वामी मदत करत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची शक्ती तुमच्या पाठीमागे नक्कीच राहील. आणि म्हणून आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, आमच्या पाठीमागे स्वामी समर्थ असेच राहा असं नक्की टाईप करा. मित्रांनो, हा संदेश तुम्ही ऐकत राहा. तुम्हाला नक्कीच स्वामींचा दिव्य अनुभव येईल आणि स्वामी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट यापुढे सांगणार आहेत. देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आला तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच तुम्ही जगावं. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते सुद्धा आहे. म्हणून लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत. कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि दोन्ही परिणाम हा होतच असतो. म्हणून शब्द आपण निस्ती जपून वापरले पाहिजे. आणि लक्षात ठेवा, स्वामींची सेवा तुम्हाला नक्कीच करायची आहे आणि निस्वार्थ मनाने करायची आहे. म्हणून निस्वार्थ मनाने स्वामींची सेवा तुम्ही करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही. आणि अवलंब तुम्हाला करायलाच लागेल. म्हणून हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख आपोआप संपत असते. म्हणून स्वामींना घाबरू नकोस. एक वेळ स्वामी माफ करतील, पण कर्म नाही. होंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, मात्र अगरबत्ती कधीच विझवू शकत नाही. म्हणून ज्यांना मनापासून नातेसंबंधाची काळजी असते त्यांचं कौतुक तर बाजूलाच, पण जागोजागी पाण उताराच जास्त मात्र होत असतो. आणि उन्हाळा अनुभवल्याशिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसंच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंती कशी कळणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला नक्कीच गरिबी बघावी लागते आणि अनुभव हा जीवनात घ्यावाच लागतो. एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. आणि स्वतःला आणि स्वतःच्या जोडीदाराला ओळखणं आणि न येणं ना या जीवनातील सगळ्यात मोठा पराभव मात्र आहे. आणि आपल्या माणसांनी आपल्याला टाळायला सुरुवात केली की समजून जायचं असतं की आपलं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व हे नक्कीच कमी झालेलं आहे. आणि धूर्त माणसे स्वतःची चूक विचारपूर्वक लपवतात
आणि दुसऱ्यांची चूक जग जाहीर करून इतरांसमोर स्वतःला बुद्धिमान ठरवत असतात. हे मात्र अशी लोक असतात की आपलं काही बघत नाही आणि दुसऱ्यांकडे जास्त लक्ष देत असतात. म्हणून आपण काय भोगलंय यापेक्षा आपण कसं जगतोय यावर जगाचे लक्ष जास्त असते. जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब मात्र बुडू शकत नाही. अनुभव हा मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य खर्च हे करावे लागत असतं. आणि अनुभव हा मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य हे खर्च आपल्याला करावंच लागत असतं. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा देव कुठेतरी काहीतरी चांगलं नक्कीच घडवत असतो. आणि जपून ठेवलंय अपमानाचं पुस्तक मी. थोडे दिवस थांबा, माझी वेळ येऊ द्या. नाही तुम्हाला पस्तावा झाला तर मग नक्कीच बघा. म्हणून असं आपण नक्कीच अपमानाचं पुस्तक हे जपून ठेवायचं असतं. आणि ज्याने ज्याने अपमान केला त्याला आपण सडेतोड उत्तर हे द्यायचंच असतं. कधी कोणाला न चुकलेली गोष्ट म्हणजे कर्म आहे. आणि हवेत तर पक्षी सुद्धा उडतात आणि माशी पण उडते, पण उडून कोण पुढे बसतं यावर त्याची लायकी नक्कीच ठरत असते. आणि आपण कुठे काय करत असतो त्यावर आपले कर्म ठरत असतात. म्हणून तुमचा कोणी किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा मात्र सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळा करू शकतो, पण आकाशाला काळा करण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतंच. आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात आणि भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायच्या असतात, पण कटकारस्थाने करून मिळालेल्या जखमा कधीच मात्र विसरायच्या नसतात. आणि आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशा जर कमी होऊन जातील आणि समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आणि तो त्रास आपण तसा जर सहन करत राहिलो तर मग त्रास देणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चूक आपलीच असते. आणि तडजोडीवर नाती टिकवावी लागतात. सगळं जर मनासारखं व्यवहारात करायचं असतं, नात्यात मात्र नक्कीच नाही. आणि कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणीच मात्र कोणाशी अजिबात बोललं नसतं आणि त्यांना सर्व काही माहीत झालं असतं. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात अजिबात जाऊ नका. देवाचे आभार माना, त्याने सर्व काही आपल्याला दिलं आहे त्यासाठी नक्कीच त्याचे आभार मानायला शिका. जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्कीच शोधू लागतो. असे आपण कधीच करू नये. आणि असे केल्याने त्याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागत असतात. आणि विसरण्याची सवय सुद्धा महत्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी अजिबात राहू शकत नाही आणि तो सर्व वाईट दिवसच आठवत असतो. म्हणून चांगला स्वभाव असणं हा देखील गुन्हा आहे. कारण लोक आपलं कौतुक करतात की आपला वापर करून घेतात हेच आपल्याला नक्कीच कळत नसतं. म्हणून नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस हा जोडल्याशिवाय ना अजिबात तुम्हाला जीवनामध्ये कळणार नाही. म्हणून सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच ते पाहत असतात. असं अजिबात आपण करू नये. आणि आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा अजिबात आपण घेतला नाही. आणि नाव मिळवायला खूप दिवस जातात, पण नाव घालवायला काही क्षणही अजिबात जात नाही. ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो आणि त्याला चांगलीच माणसं भेटत असतात आणि चांगलं यश त्याला जीवनामध्ये भेटत असतात. आणि म्हणून जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची साथ आणि कधीच सोडत नाही. मित्रांनो, कडुलिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे तिला फक्त गोड आवडत असतं. म्हणून श्वास आणि व विश्वास या दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही ते शक्य मात्र बनवू शकतात. म्हणून माणसांचा संग्रह करणे इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणे असतं. पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची नक्कीच आपल्याला कदर करावी लागत असते. आणि जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच की आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच माणसं दिसत असतात. म्हणून त्यांनाच तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते. आणि जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य परमेश्वर स्वतः करत असतो. आणि परमेश्वर सर्वांना आनंद देण्यासाठीच नक्कीच उत्सुक असतो. म्हणून परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपलं कोण परक कोण यांच्या सीमा स्पष्ट होतात, पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाहीत तीच माणसं मनापासून नक्कीच आपली असतात. म्हणून कोणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद
कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जात असते आणि ते आपल्याला शेवटपर्यंत टिकत असते. म्हणून भांडायचे असेल परमेश्वराशी तर मग भांडा, रुसायचे असेल तर त्यांच्याशी रुसा, शरण जायचे असेल तर त्यांनाच जा. पण त्या विश्वासाने, जो विश्वास नामदेवांचा होता, राधेचा होता, मीरेचा, द्रौपदीचा, जनाबाईचा आणि नक्कीच गोरोबा काकांचा, मुक्ताईचा आणि सर्व संतांचा होता, ती श्रद्धा जी कधीच विचलित झाली नाही. म्हणून तर परमेश्वराला त्यांचे होऊन राहावे लागले. ती ताकद असते फक्त अंतरीच्या प्रेमात, विश्वासात. आणि काही झाले तरी ईश्वर माझा आहे हे आपण नक्कीच सांगायचे आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. म्हणून पिकलेले फळ हे 3 गुणांनी ओळखले जाते. एकतर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड होते आणि तिसरे म्हणजे त्यांचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथमतः त्याच्या बोलण्यात नम्रता असते, दुसरे म्हणजे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास हा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. म्हणून अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहत असतो आणि गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य मात्र पाहू देत नसतो. म्हणून संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत आपल्याला समजत नाही. तसेच मालमत्तेचे वारस कितीही असतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो आणि सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे असेच आपण विचार केला पाहिजे. म्हणून वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशाची असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करून जातो. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी हे आपले संत आपल्याला सांगून गेले आहेत. आणि भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढणाऱ्या आधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. आणि लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे व्यक्ती शिकवते ना, ती कुठलीच पदवी सुद्धा आपल्याला शिकवू शकत नाही हे लक्षात तुम्हाला घ्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर मग तुम्ही सुखी राहू शकत नाही आणि तुम्ही विखुरले सुद्धा जाल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामींकडे आणि सद्गुरूंकडे आपण मागायचंय. हे सद्गुरुनाथा प्रेमाने भरलेले आपल्याला डोळे द्या, श्रद्धेने झुकणारे मस्तक द्या, मदत करणारे हात द्या, सतमार्गावर चालणारे पाय द्या, नामस्मरण करणारे मन द्या आणि अंतिम श्वास तुमच्या चरणाशी नक्कीच आमचा विसाव द्या. एवढंच मागणं तुमच्याजवळ. म्हणून ज्यांच्याजवळ माणुसकीचे धन असते ना, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज अजिबात भासत नाही. आणि जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ मात्र असते. म्हणून सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं तुम्ही करा. आणि समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती काढतात तर काही जण त्यातून मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करून येतात. आणि विश्व फक्त पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे तुमच्यावर पूर्णतः अवलंबून असतं. म्हणून आयुष्य आनंदही ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपण केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतोच आणि वाद सोडला तर नात्याला नक्कीच फायदा होत असतो. म्हणून मानवी जीवन यशस्वी होण्याचा तडेजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथं जिथं तडा जाईल तिथे तिथं जोड देता आली की कुठलं नुकसान मात्र होत नाही. आणि तडेजोड म्हणजे शरणागती नव्हे तर परिस्थितीवर केलेली मात मात्र असते आणि ती मात आपण नक्कीच करायची आहे. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं. जीवनाचे रस्ते कितीही कडतर असले तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालणं मात्र आपण सोडायचं नसतं. एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून जोडलेलं नातं कधीच आपण तोडायचं सुद्धा नसतं. आणि हे त्याचं मागचं सत्य असतं. आणि या जीवनात आपण काबाड कष्ट करून कमावलेली धन दौलत ही आपल्या सोबत येणार नाही, पण ह्या जन्मी केलेले नामस्मरण, मंगलाचरण, श्री सेवा, दास्य भक्ती व श्रवणच हे चिरकाल आपल्या सोबत नक्कीच येणार आहे आणि ते टिकून सुद्धा राहणार आहे. म्हणून गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळा आपोआपच खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असले तरी डोकं आपले शांत ठेवलं की मार्ग नक्कीच आपल्याला निघत असतो. आणि आपले सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्कीच मार्ग दाखवत असतात. चूक झाली की साथ सोडणारे बरेच लोक असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी लोक असतात आणि ते नशीबवान लोकांना मिळत असतात. म्हणून गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर ती नातीच तुमच्या नक्कीच कामाला येतील
आणि तेच तुम्हाला सर्व काही मदत करतील. म्हणून कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. कारण कठीण परिस्थितीत माणसाला आधाराची गरज असते, सल्ल्याची मात्र गरज नसते. आणि जे साधं सोपं असतं ते छान असतं, मग ते जगणं असो वा वागणं असो. आणि जे साधं सोपं आणि चांगलं असतं ना, तेच मग तुम्हाला आवडत देखील असतं आणि त्याचा नक्कीच तुम्ही वापर देखील करत असतात. म्हणून इतरांसाठी मनापासून जिजावं, दिखाव्यासाठी नाही. आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली दुसऱ्यांना पाहिजे. तसे आपण नक्कीच वागावे आणि त्याने माणूस चिरकाल टिकतही असतो. आणि जसे आहात तसे राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाही त्याच्यासमोर जीव ओवाळून टाकला तरी तो तुमचा होणार सुद्धा नाही. म्हणून लोकांचा विचार करत बसून स्वतः कष्टी कधीच तुम्ही मात्र होऊ नका. आणि तुम्ही माणूस किती किमतीचे कपडे वापरतो ना, त्याच्यावर त्याचं नक्कीच तुम्ही भवितव्य ठरवू नका आणि त्याची अवकाश ठरवू नका. यावरून त्याची किंमत होत नसते. तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत मात्र नक्कीच होत असते. म्हणून आपला माणूस पुढे जात असेल तर प्रत्येक वेळेस पाय ओढू नका. एकदा हात ओढून बघा, तो पुढे येईल आणि पुढे जाईल, पण कदाचित तुम्हालाही 4 पावलं पुढे नक्कीच घेऊन जाईल आणि तुम्हाला त्याचं नक्कीच गर्व सुद्धा वाटेल. म्हणून घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान आणि ते तुम्ही घेतलं पाहिजे. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तुम्ही दान दिलं पाहिजे. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर सत्य तुम्ही नक्कीच बोललं पाहिजे. आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते दया तुम्ही प्रत्येकावर केली पाहिजे. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर अहंकार तुम्ही मनातला नक्कीच सोडला पाहिजे. आणि सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका. आणि प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका. सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका. आणि विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे नक्कीच तुम्ही बघू नका. आणि तुम्हाला जर दान करायचे असेल तर गरज मात्र नक्कीच पाहू नका. आणि कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी तुम्ही नक्कीच झाले पाहिजे. आणि दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचे आहे. आणि त्याचप्रमाणे मित्र व नातेवाईक गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचे नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे जास्त मात्र महत्वाचं आहे. आणि अत्तर आणि कपड्यांचा सुगंधित करणे ही फार मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. म्हणून माणसाला फोटो काढायला वेळ लागत नाही, वेळ लागतो तो स्वतःचे व्यक्तिमत्व बनायला आणि स्वतःची इमेज बनवायला. हे लक्षात घ्या. म्हणून ज्याला श्री सद्गुरु चरण प्राप्त नाही तो या विश्वामध्ये अनाथ आहे. आणि श्री सद्गुरु चरण धरल्याशिवाय, श्री सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय या ब्रह्मांडाचे गुपित ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी नक्कीच वृत्ती ठेवली तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. आणि जीवनाचे 2 नियम आहेत, बहरा फुलासारखे आणि पसरा सुगंधासारखे. कोणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कोणाकडून प्रेम मिळवणे सर्वात मोठा सन्मान मात्र या जगामध्ये असतो. म्हणून माणसानं हे राजा हंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं आणि नाही ते फक्त तुम्ही मनापासून सोडून द्यावं. म्हणून खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून घडलेल्या सत्कर्मामुळे आपल्याला खरा आनंद होत असतो. आणि तो आनंद आपल्याला चिरकाल टिकत देखील असतो. म्हणून निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली गोष्ट आपोआप निघून जात असते. आणि प्रकाश आला की अंधार निघून जातो. आणि पाणी आले की धूळ आणि घाण निघून जाते. हवा आली की उष्णता निघून जाते. आणि त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा आणि नकारात्मक आपोआपच तुमच्या मनातून सर्व काही विचार निघून जातील. आणि जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली लाभते. म्हणूनच नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे योग्य आहे. आणि स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच मात्र नसते. आणि तेच तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत केलं पाहिजे. म्हणून वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशी असो. कारण कोळसा पेटलेला असो तेव्हा तो हात भाजत असतो आणि पेटलेला नसतो तेव्हा तो हात काळे मात्र करत असतो. म्हणून मनात जर नेहमी वाईटच विचार असतील तर मग पाऊल कुठेही ठेवा, कसेही टाका, ते चुकीच्या दिशेलाच जाईल. आणि त्यामुळे मनात नेहमी चांगलाच विचार ठेवा. तुमचं नेहमी चांगलंच होणार आहे याविषयी तुम्ही विचार करत असला तर नक्कीच चांगलं सुद्धा होईल. म्हणून हसता हसता सामोरे जा आयुष्याला,
तरच घडवू शकाल भविष्याला. कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताचा हासरा क्षण परत तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि कधीच तुम्हाला ते वाटायला सुद्धा येणार नाही. म्हणून रिकाम्या भांड्यातील झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधी करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले असता आणि मग गरज संपली की ते वाईट असता. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होत असते. आणि तीच वारी आपल्याला आयुष्याची करायची आहे. म्हणून दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघा, मी तुमच्या मागे असेन, पण दुःखामध्ये वळून बघू नका, कारण तेव्हा मी मागे नाही तर तुमच्या सोबत नक्कीच असेन, असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. म्हणून पैसा, गाडी, बंगला म्हणजे सद्गुरू कृपा हवे, तर आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. हे टळलेले संकट म्हणजे आपली सद्गुरू कृपा असते आणि सद्गुरूंनी हीच कृपा आपल्यावर केलेली सुद्धा असते. म्हणून राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व लक्षणे घेऊन जातो, आणि संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची उत्तम लक्षणे घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं असतं आणि ते आपल्याला शेवटी ठरवायला लागत असतं. म्हणून तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले मात्र जाल. म्हणून मन शांत ठेवून पुढे जाल तर तुम्ही जीवनामध्ये खूप यशस्वी सुद्धा व्हाल. म्हणून माणसाजवळ ज्याच्या आयुष्याची नक्की संपत्ती म्हणजे चांगले विचार, आणि कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित मात्र करत असतात आणि तो व्यक्ती जीवनामध्ये उत्तम कार्य देखील करत असतो. म्हणून मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना पण तिथे घास असावा मात्र सुखाचा, आणि तरच जीवनाला अर्थ आहे. नाही तर जीवनामध्ये सर्व काही व्यर्थ आहे आणि सर्व काही आपण काही जीवनामध्ये चांगलं करू शकत नाही. म्हणून दानपेटीत भरपूर पैसा टाकला म्हणजे देव तुमचा होत नाही. लक्षात ठेवा, देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तरच देव तुमचा, नाही तर तुम्ही देवाचे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने सुरू होतो. आणि म्हणा, चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निवावे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून तो नक्कीच किती प्रकाश देतो ना हे जास्त महत्वाचे आहे. त्याप्रमाणे तुम्ही कशीही असा, पण तुमचे विचार आणि तुमची विचारशैली चांगली असेल ना तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये चांगलं कामही करता. म्हणून मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुडत नसते. मनुष्य त्याला संपवतो, आणि कारण ते मरते, एकतर तिरस्काराने, दुसरे म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे, आणि तिसरे म्हणजे गैरसमजामुळे, आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा. वेळ निघून गेल्यावर अंतिम समयी पैसा संपत्ती सोबत येत नाही, नातीच उपयोगी येतात आणि तेच तुमच्या कामाला सुद्धा येणार आहेत. म्हणून तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही ना तोपर्यंत ती फुलत नाही. तसेच आयुष्याचे आहे, सुख दुःखाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही मात्र फुलणार नाही. आणि आपल्या कामाला कोण आले यापेक्षा नक्कीच आपण कोणाच्या कामाला येऊ ना, त्यात सगळी नक्कीच चांगली गोष्ट असते. आणि नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्याजवळ नकाशा नसतो, ती समुद्र कुठे आहे, आणि विना नकाशा ती सागरापर्यंत पोहोचतेच ना. म्हणून योग्य कर्म करत राहायला हवे, आणि नकाशा तर ईश्वराकडे तयार आहे, आपण फक्त व्हायचे आहे. नक्कीच आपल्याला देव चांगल्या मार्गाला लावेल आणि चांगल्या समुद्रापर्यंत पोहोचवेल. म्हणून आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं ही मानसिकता ज्याची असते ना त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही, आणि देव त्याला काही कमी पडू देतही नाही. म्हणून देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या की शेत बनते, वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलतं, आणि बीज अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो, खचतो, तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करताय, आणि आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी सुद्धा येणार आहेत. म्हणून कोणाची किंमत करायची असेल तर ती व्यक्ती जिवंत असताना करावी. मृत्यूनंतर तर शत्रूचे सुद्धा डोळे भरून येत असतात. म्हणून स्वाभिमान सोडून श्रीमंत होण्यापेक्षा अभिमान बाळगून एक वेळ गरीब राहिलेले केव्हाही चांगले असते, आणि ते आपल्यासाठी फायदेकारक सुद्धा असते. म्हणून घर रस्त्यावर असेल तर त्याची खूप किंमत येते, आणि शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही खूप भाव येतो. पण माणूस रस्त्यावर आला तर त्याची किंमत संपते. म्हणून बरे सत्य बोला, बरे सत्य चाला, जेणे मानती लोका जेणे तुम्हाला. आणि म्हणून
तुम्ही सत्य बोलले तर तुम्हाला लोक नक्कीच मानतील. आणि आता सर्व संपले असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद निर्माण होते. आणि ती उमेद म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आपल्याला ती उमेद नक्कीच चांगल्या प्रकारे देतात. म्हणून स्वतःला असं बनवा की आपण त्यांच्याजवळ आहोत, त्याला गर्व वाटला पाहिजे. आणि त्यांच्याजवळ आपण नाहीत, त्यांना पश्चाताप हा नक्कीच झाला पाहिजे. म्हणून सावली देणारे कधीच परतफेडाची अपेक्षा करत नाहीत. मग ते वृक्ष असोत अथवा आई वडील असोत, ते नक्कीच आपलं चांगलंच मानतात आणि आपलं चांगलंच करत असतात. हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून उपयोग मात्र नसतो. आणि गोरगरिबांच्या पती प्रेम, आपुलकी, दया बाळगा. हृदय मंदिर खऱ्या अर्थाने प्रकाशित मात्र नक्कीच होईल. आणि दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून सत्कर्म योग वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, हेच आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि सेवा करायची असेल तर घड्याळात नक्कीच तुम्ही पाहिलं नाही पाहिजे आणि टाइम बघून नक्कीच तुम्ही सेवा करू नये. म्हणून नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतील अमृताचा आस्वाद घेता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणाऱ्या संकटांवर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेता येणे शक्य होत नाही. आणि संकट म्हणजे अपयश नव्हे. जो संकटाची सामना करतो सद्गुरू सदैव त्याच्या पाठीशी मात्र नक्कीच उभे असतात आणि त्याला मदत देखील देत असतात. आणि त्याला फक्त ते समजले पाहिजे. म्हणजे नामस्मरण नव्हे म्हणून फक्त शब्दांचे उच्चारण, तर नामस्मरण आहे परमपित्याची आठवण. नामस्मरण नव्हे फक्त माळा ओढणे, तर नामस्मरण आहे सद्गुरूंना शरण जाणे. भक्ता, तू नामस्मरणाचा जप कर, सद्गुरू जपतील तुला. आणि हे फक्त लक्षात ठेव, तू नामस्मरण कर, बस एवढंच तुला करायचं आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण मग विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो नक्कीच जात असतो. आणि चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो अथवा टीका, लाभ आपलाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देते, तर टीका आपल्याला सुधारण्याची संधी मात्र तिथे देत असते. म्हणून जिथे आपण ठेस लागून पडतो ना, तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मग मनाला लागलेली असो. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते, तर मनाची ठेच माणसं ओळखायला मात्र शिकत असते. म्हणून आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते आणि वेळ आल्यावर आपण त्याची किंमतही करत असतो. म्हणून भाग्य आपल्या हातात नसलं तरी निर्णय आपल्याच हातात असतात. कारण भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाहीत, पण निर्णय आपली परिस्थिती नक्कीच बदलू शकतात आणि ते परिस्थिती बदलायला सुद्धा तयार असतात. म्हणून जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे योग्य आहे. आणि स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. म्हणून ते आपण नक्कीच केले पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाची बोलणं सोडून देणं हीच त्याची मोठी शिक्षा असते. आणि असेच आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळते असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला जसं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद आपण असे म्हणू शकतो. आणि देव आपल्याला असे चांगले आशीर्वाद देत असतो. म्हणून ज्याच्या घरी परमात्म्याचे नाम, ते घर होई चार धाम. म्हणून नामाचा करावा सहवास, भगवंत देईल आनंद खास. सद्गुरू म्हणे जेथे नामाचे स्मरण, तेथे तेची माझे वस्तीस्थान. आणि जेथे नामाचे स्मरण असते म्हणजे नामस्मरण असते, तेथेच देव निवास करतात असे सद्गुरू म्हणत आहेत. नारळ आणि माणूस म्हणून नक्कीच त्याचप्रमाणे आपण जीवन आणि आपली संकट असतात. म्हणून ते जीवनाला संकटांचा सामना करून आपण नारळाच्या आतल्या पाण्याप्रमाणे नक्कीच चांगले गुण मिळवू शकतो आणि चांगलं जीवनही मिळवू शकतो. म्हणून आपण त्याचप्रमाणे ते करायचं आहे. आणि कोणीही कोणाचे कसलेही पैसे बुडू नयेत, कारण तो पैसा किंवा ती संपत्ती सुखाने जगू देत नाही किंवा सुखाने मरूही देणार नाही. कारण त्यात दुसऱ्यांचा तळतळा शिवाशाप असतात आणि त्याने जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागतात. हे मात्र कटू सत्य देखील आहे. म्हणून स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या सुखात सामील होणे आणि इतरांना आपलं दुःख कळू न देता त्यांच्या गालावर हसू आणि मनात समाधान आणणे हेच खरे जीवनातले नक्कीच चांगले समाधान आहे. आणि अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला नक्कीच राहणार नाही आणि नियती प्रत्येकालाच मदत करते. फक्त तुम्ही त्याच्यासाठी तयार राहिले पाहिजे. आणि कठीणातला कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद ही मात्र फुलामध्ये असते. म्हणून नम्रता ही कठोरतेपेक्षा
अधिक शक्तिशाली असते. म्हणून तुम्ही नक्कीच नम्र राहायला शिकले पाहिजे. आणि एका सद्गुरूंच्या एका भक्ताने विचारले, देवा तू जे सर्व निर्माण करणार आहेस, मला निर्माण करणार आहे तूच आहेस, तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे, तुझे तुला कसे अर्पण करणार? सद्गुरूंनी उत्तर दिले, बाळा तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही, तो तू जो निर्माण केलेला आहेस तो मला अर्पण कर. त्याने अवघा संसार सुखाचा मात्र नक्कीच होऊन जाईल आणि तुला सुखही लागेल. म्हणून मिठाच्या वर्णीत कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी नक्कीच असला ना पडलेला तरी त्याला मुंग्या लागतात. म्हणून माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असला तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारवटपणा असेल तर कोणीच येणार नाही. आणि ज्याची वाणी गोड त्याला आयुष्य गोड मात्र नक्कीच असतं. आणि देवाला माणसाने नाही घाबरले तरी चालेल, पण माणसाने आपल्या कर्मापासून घाबरून राहावे. कारण शिव्या वव्या शाप आशीर्वाद मान अपमान निंदा नालस्ती सुख दुःख यापैकी माणूस जे दुसऱ्याला देणार तेच त्याच्याकडे न चुकता परत येणार आहे हे त्याला ओळखता आले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वतःला असं बनवा की आपण त्यांच्याजवळ आहोत ना, त्यांना नक्की चांगली गोष्ट आपण सांगितली पाहिजे आणि चांगल्या जीवनाच्या मार्गाला त्यांना आपण लावले पाहिजे. आणि जीवन जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपण कोणीतरी आठवण नक्कीच काढली पाहिजे आणि नक्कीच आपण त्यांना चांगल्या मार्गाला आणि सत्कर्माला नक्कीच लावले पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, क्षण एक येईल असा घेऊन जाईल हा श्वास, अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवन प्रवास. त्यामुळे जगून घ्या आणि हाही वेळ निघून जाईल. आणि इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काही कळता मिळ नाही. म्हणून अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून घ्या. आणि म्हणून हे जगणं जगून घ्या. आणि स्वामींनी तुम्हाला एवढं छान जीवन दिलेलं आहे ते तुम्ही नक्कीच मनासारखं जगून घ्या. आणि मनासारखं जगाल तर मनासारखं तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व काही प्राप्तही होऊ शकते. म्हणून त्याप्रमाणे तुम्ही जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकता आणि चांगल्या पद्धतीने वागूही शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि आपण तोपर्यंत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया. जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. धन्यवाद.